सकाळी उठल्या टाय हुडकून त्याला जुनी टाय लावला मी. तर हे बघा लाडूचा कारनामा. हे बघा सगळ्यांचं ते बरोबर ब्लॉगमध्ये. आणि आजची दिवसाची सुरुवात थोडीशी उशिरा होते आमची. आज समर्थला पाहिजे होती डब्याला शेंगदाण्याची चटणी, तर त्यासाठी मी सकाळी उठल्या शेंगदाणे भाजायला घेतले. कारण मी जास्त चटणी बनवत नाही, जेवढी लागेल तेवढी ताजी चटणी बनवते. काय होतं माहिती आहे का, ताज्या चटणीची छान अशी चव लागते. आणि गोपना करशील रे नालायक. हे बघा रांगोळी टाकलाय पिठात बाजरीच्या. सकाळी ह्याचे कारनामे चालू होतात. बाऊ होतंय पोटात असं रांगोळी गेल्यावर. कशाला टाकलं तू? एकच म्हणणार असं आगाऊपणा केल्यावर. म्हणून नको नालायक. मग तू कशाला पिठामध्ये रांगोळी टाकला? नालायकच बाळ असं करत असतं. चांगलं बाळ ऐक बघा ना याला किती पावर आहे. बनवलेली चटणी समर्थच्या डब्याला थोडीशी सपक बनवले. खायचं तुला? टोमॅटो तर मी फ्रीजमध्ये अगोदरच काढून ठेवला होता, तर त्याला तिथे चिरून एकदम असं लाल भडक पिकलेला आहे. प्लेट आण प्लेट. इथं आहे धर. हाय मी घेतलाय. मग जरा हळू पळायचं ना. आल्या दोघांचं भांडण बाथरूम मध्ये पडलं. अरे पडशील. तुझं माझं जमना, तुझ्याशिवाय कमना ना. मी सकाळपासून स्वयंपाकच केला नाही. समर्थला शेंगा चटणी चपाती दिली डब्याला. किती भांडण करायचं बघा. त्यानंतर मी आणि लाडू पोहे करून खाल्लो. आणखीन एक प्लेट पोहे बाकी आहेत. आता समर्थ आलाय, तर समर्थसाठी आज मी मस्त असं सगळ्यांसाठीच रस्सम आणि भात बनवणार आहे. भात बनवून घेतलं मी, आता बनवते रस्सम. रस्समसाठी मी काय साहित्य काढले तुम्हाला दाखवते, कारण मला रस्सम आणि भात लय आवडतं. रानातली चिंच होती गेल्या वर्षीची, तर ते चिंच भिजवली मी इथं. टोमॅटो घेतला एक लाल चांगला चिरून, कोथिंबीर, कांदा आणि लसूण, गूळ, हिंग घेतले, कसुरी मेथी घेतल्या. रस्सम मी मातीच्या भांड्यात बनवणार आहे. खूप टेस्टी बनतं. त्याच्यामध्ये आपल्याला ना मिक्सरचा वापर करायचा नाही, त्यामुळे मी कोथिंबीर आणि लसूण बारीक करून घेते. मातीच्या भांड्यामध्ये तेल गरम करून घेतलं, त्यात टाकते जिरे मोहरी छान तळू द्यायची. कोथिंबीर, लसूण, बारीक चिरलेला टोमॅटो लवकर मऊ होण्यासाठी त्याच्यात थोडंसं मीठ टाकूया आपण. टोमॅटो मऊ झालेले, त्यामध्ये थोडंसं हिंग, कसुरी मेथी. खूप छान फ्लेवर येतो हिंग आणि कसुरी मेथीमुळे. तिखट आणि हळद. गूळ टाकलेला आहे. वरून चिंचेचं पाणी. रस्सम एकदम पातळ असतं. याची उकळी काढून घ्यायचं. मोठावाला मोठा असली पण समर्थ कुठं तुझं मोठा नव्हता. हाफ केलेला. तरी पण बाळा उतर. हे चल, मला हे कोण आणले दादाची बुक? चल आत नेऊन ठेव. तुझं होमवर्क आहे ना ते. चल ट्युशनला जायच्या आधी एकदा साफसफाई करू.
स्वयंपाक घाण झालाय. एकतर गावाकडं रानामध्ये माती सगळी, इथं आल्यावर पण त्याच्या वरली धूळ आहे. काही नाही, वरी राहा खाली राहा, नुसती धूळ आहे घरात. आणि त्याच्यातून छोटे लेकरं मग तर काही विचारूच नका. हे बघा कशी धूळ उडते. तरी मी आठवड्याला एकदा सोफा कव्हर धुवत असते. भांडण नका करू. खेळणी भरू लागचाल का तेवढे? मला हेल्प करा थोडीशी. आवरा लवकर, पजल भरा एका साईडला सगळं. बाळाची खेळणी, लाडू तुझी खेळणी एका बाजूला काढ पिल्या. सकाळी उठल्या टाय हुडकून त्याला जुनी टाय लावला मी. तर हे बघा लाडूचा कारनामा. हे बघा याच्यामध्ये टाय घातले बघ, काढ. त्याच्यामध्ये टाय घातले, वरून पाणी भरलंय. आणि आम्ही पूर्ण घर हुडकून गेल्या वर्षीची जुनी टाय लावली त्याला. ह्या वर्षी 2 टाय आहेत, 2 ड्रेस वरल्या. काय करू ह्या लाडूचं? हे बघ टाय अजून एक आहे का? काय एकच आहे? बघ बरं आत. संपली. काय बोलू का नको आता? हे बघा मलाच येऊन मारते अजून. चालले ट्युशनला जायच्या अगोदर घराची साफसफाई. सकाळी कुठं बसलाय? सकाळी झाडू मारून फडशी पुसल्या बरं का, तरी हो का घरात इतकं घाण निघाले. घे लाडू. सम्राट तुला किती वेळा सांगायचं? हे बघा मस्त असं आपलं रसम तयार आहे. आला की आळसच आला, मग तो दिवस असा जातो. धड स्वयंपाक नाही, धड काम नाही, उगं पडून राहायचं आणि मोबाईल बघायचं, टाइमपास करायचा. तर पोरांना दिलं रस्सम आणि भात, आणि मी अगोदर भांडे घासून घेते आणि त्यानंतर मग मी खाते. तसंही सकाळी पोहे खाल्लेला आहे मी 10-11 वाजता. रविवारची इडलीची तयारी चालू आहे. आणि तांदूळ आणि डाळ मी एकत्रच भिजवते पहिल्यापासून. चांगले 3-4 पाण्याने स्वच्छ चोळून धुवून घेते आणि नंतर भिजायला घालते. काय झालंय? अशा पद्धतीनं आता हे ठेवूया. आता वाजलेत किती? 4:30. तर संध्याकाळपर्यंत भिजवायचं आणि संध्याकाळी बारीक करायचं 9-10च्या टायमिंगला. मस्त असं मातीच्या भांडीतलं रस्सम. आंबट तिखट गोड अप्रतिम. ट्युशनहून घरी आलो आणि डाळ तांदूळ भिजलेला दाखवते तुम्हाला उद्याची इडलीची तयारी. हे बघा फुगून असं वरती आले. तर चला आता बारीक करूया. काय करते? इडलीचं उद्या रविवार बारीक करते. डोसा, इडली, सांबार, चटणी. सुट्टीचं काहीतरी पाहिजे ना तुम्हाला. मटक उद्या बनवू सकाळी. आता रस्सम भात आहे ते खावा. संध्याकाळच्या भातात रस्सम, शेंगा चटणी, चपाती आणि भात आहे. तर असा होता आजचा दिवस. तर चला व्हिडिओला मी इथंच थांबवते आणि आता मला करायचे एडिटिंग. तर बाय, भेटू त्याच्या ब्लॉगमध्ये.